प्रिंटच्या असाइनमेंट आता बऱ्यापैकी झाल्या आहेत आपल्या विद्यार्थी मित्रांनो. अजून एखादी अधूनमधून मी घेईल प्रिंटचं, पण प्रिंटचं असं काय फार अवघड नाही आहे, ते आपल्याला असं तोंडी सांगितलं तरी लक्षात यायसारखं आहे. पण आता दुसऱ्या असाइनमेंट आपल्या राहिल्या आहेत, जसं की एका कलरपासून 10 शेड करायला सांगतात. ATD फर्स्ट इयरला ही असाइनमेंट आहे. एका शेडचे 10 शेड तयार करा. हे आपल्या 2D मध्ये कामाला येणार आहे. 2D मध्ये भरपूर वेळेस म्हणजे एका शेडचे 10, 7, 8 शेड असे तयार करावं लागतात आपल्याला. तर तेच आपण पाहणार आहेत आणि कसे करायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे सोप्या पद्धतीने एकदम. चला तर आपण पाहूया मग. ओके, हे बघा, आता आपण सुरुवातीला काय बघूया, पेन्सिल वर्क बघूया. पेन्सिल वर्क आणि 2 कलरचं मी सांगितलं आहे तुम्हाला. तर हे काय करायचं, हे एकदम डार्क आहे. आपली जी पेन्सिल असते ना तिचं व्यवस्थित डार्क ह्याने हे रंगून घ्यायचं. अप्सरा असते ना डार्कवाली अप्सरा, त्याने हे पूर्ण असं हे बॉक्स रंगून घ्यायचा. आणि हे इथून इथपर्यंतचे 10 आहेत हे कॉलम. तर 10 कॉलम आपल्याला म्हणजे एका कलरचे 10 शेड्स तयार करता आले पाहिजे, हेच आपण सांगितलं आहे. तर हे अप्सरा एक्स्ट्रा डार्कची पेन्सिल असते, त्याने हे रंगून घ्या. तीच पेन्सिल घ्या परत. आता ह्याला तुम्ही 4 ते 5 असे टोन दिले ना पूर्ण, ह्याला फक्त तुम्ही 3 द्या, ह्याला 2 द्या, ह्याला 1 द्या, फक्त अशी फिरून घ्या. ओके, त्यानंतर मग इथून पेन्सिल बदला तुम्ही. इथून पेन्सिल बदलायची आणि 4B घ्या किंवा 4Bच घ्यायचं. इथं 4B घ्यायची आणि 2 शेडमध्ये रंगवायचं. म्हणजे एक असा झाला पूर्ण की परत दुसरा असा, म्हणजे 2 टोनमध्ये द्यायचं. हे परत हे एकच टोनमध्ये द्यायचं. मग आता काय करायचं, पेन्सिल बदलायची. आता 2Bची पेन्सिल घ्यायची. तर आपण 4Bची घेतली होती ना, तिथं हे 2 शेड झाले की इथं 2Bची पेन्सिल घ्यायची. 2Bच्या पेन्सिलनं असं व्यवस्थित असं हे एक शेड देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर मग HB घ्या किंवा मग ही 2Bसुद्धा अशा हलक्या हाताने इथं रंगून घ्या. त्यानंतर मग आपली नटराज म्हणा किंवा कोणतीही नॉर्मल पेन्सिल घ्यायची, इथं रंगवायचा. असा एक बारीकसा टोन द्यायचा. असं हलक्या हाताने इथून काम करायचं आपल्याला. इथून हलक्या हाताने काम करायचं. त्याच्यानंतर मग पुन्हा इथं तेच हलका हात घ्यायचा किंवा कुठली नॉर्मल पेन्सिल घेऊन इथं एकदम असा खूप हलका द्यायचा. आता हे तुम्हाला दिसत नाही आहे, पण मी इथं केलेलं आहे काम हे बघा. आणि हा सोडून द्यायचा रिकामाच कोरा. तर आपल्याला काय, हा शेड करणं सोपं आहे, पण इथून ते इथपर्यंत शेड करणं थोडंसं अवघड पडते. तर आपण आपले माध्यम चेंज करायचे त्याच्यामध्ये. आता हे झालं पेन्सिलच्या बाबतीत. आता तुम्हाला मी कलर्सच्या बाबतीत सांगणार आहे कसं करायचं ते. ओके, थोडं व्यवस्थित ऐकत चला. हे बघा, आता आपल्याला काय करायचं, ब्राऊन शेड घ्यायचा आहे. ब्राऊन शेडमध्ये काय करायचं, थोडासा ब्लॅक कलर घ्यायचा. ब्लॅक म्हणजे बराचसा ब्लॅक कलर घ्यायचा याच्यामध्ये. मग त्यानंतर काय करायचं, परत ब्राऊन कलर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एवढा ह्याच्यात घेतलं होतं. एक माप करा मुलांना तुम्ही, की म्हणजे 2 ब्रश काळ्याचे घेतले होते ना यामध्ये, तर हे मिक्स झाला की हे डार्क ब्राऊन झाला. मग इकडं एकच घ्यायचा ब्रश ब्लॅकचा, थोडासा घ्यायचा आणि ब्राऊनमध्ये टाकायचा. मग हा थोडासा याच्यापेक्षा ब्लॅक कमी झाला, म्हणजे हा डार्क झाला, हा थोडासा ब्राऊन झाला. मग यामध्ये काय करायचं, ब्राऊनमध्ये अगदी थोडासा कलर घ्यायचा आणि मग हा कलर तयार करायचा. नंतर मग डायरेक्टच ब्राऊन कलर घ्यायचा, ब्लॅक नाही घ्यायचा. आता इथून ब्लॅक न घेता आता हा ब्राऊन वापरायचा. मग ब्राऊनमध्ये काय करायचं, परत थोडासा व्हाईट टाकायचा, मग हा कलर होईल. मग त्यानंतर पुन्हा आता इथे 2 कलर व्हाईटचे टाकले ना, 2 ब्रश व्हाईटचे टाकले ना, इथं 1 ब्रश व्हाईटचा टाका. त्यानंतर मग काय करा, 1 व्हाईटचा ब्रश टाका आणि ब्राऊनचा थोडासा टाका, मग हा कलर तयार होईल. मग त्यानंतर काय करा, व्हाईटचे 2 टाका ब्रश आणि ह्याचा एकदम किंचितसा टाका, इथं होईल. त्यानंतर काय करा, व्हाईट घ्या आणि हा ब्राऊन कलर नाही त्याचा उघं थोडासा घ्या, हा कलर तयार होईल. हा आणि हा वरचा सोडून द्यायचा. आपल्याला पहिले 3 ते 4 कलर करायला थोडे सोपे वाटतात, पण इथून खरी मजा आहे पा, इथून इथपर्यंत. तर म्हणजे ह्याच्यामध्ये काय आता आपण वापरलं, इकडं ब्लॅक वापरले एवढ्या ह्याच्यात. त्याच्यानंतर मग इकडं ब्राऊन वापरले, मग इकडं व्हाईटचं वापरलं आपण एवढं. हे असं तुम्ही लक्षात ठेवा
आणि घरात शेड करून बघा, कारण की 2Dला हमखास मोठ्या मोठ्या टुड्या आहेत. आता सेकंड इयरला तर खूप मोठी टुडी आहे. तर एका शेडचे तुम्हाला 7 ते 8 शेड सहज करता यावं लागणारच, ते आवश्यक आहे. आता हे ब्राऊनचं पण सेम तसंच आहे. ब्राऊन शेड आधी घेतला मी, त्यानंतर हा ब्लॅक टाकला, मग थोडंसं कमी ब्लॅक टाकून हा केला, नंतर थोडा ब्ल्यू कलरच घेतला, नंतर मग ब्ल्यूमध्ये थोडंसं पाणी टाकून हा घेतला, नंतर मग किंवा ब्ल्यू थोडासाच घेतला हा, नंतर ब्लॅक वगैरे काहीच नाही टाकला इथं. मी इकडं थोडा टाकलेला आहे पण इथं नाहीच टाकला. आणि त्यानंतर मग काय केलं, ब्ल्यूमध्ये थोडा व्हाईट टाकला, 2 ब्रश व्हाईट टाकले, त्याच्यानंतर 1 ब्रश व्हाईट टाकला, नंतर मग काय केलं 2 ब्रश व्हाईटचे आणि 1 ब्रश ब्ल्यूचा असं घेतलं, म्हणजे थोडासा व्हाईट जास्त आणि ब्ल्यू कमी. त्याच्यानंतर मग 2 ब्रश इथं व्हाईटचे होते ना, मग इथं एकच ब्रश घेतला व्हाईटचा आणि 2 म्हणजे एकच ब्रश घेतला ब्ल्यूचा आणि 2 व्हाईटचे घेतले. ओके, मग नंतर 2 ब्रश व्हाईटचे आणि किंचितसा ब्ल्यू कलर टाकला आणि त्यानंतर पूर्ण व्हाईट आणि किंचितसा ब्ल्यू टाकला, किंवा हा सोडला तरी चालेल रिकामा. पण हे इथून एवढी स्किल आहे मात्र आपली करण्याची बरं का. ह्याच्यामध्ये कसा फरक वाटला पाहिजे तुम्हाला, हे बघा, हे असे फरक असे वाटलेच पाहिजे प्रत्येक बॉक्सचे वेगवेगळे. इथून आपल्याला इथपर्यंत न्यायचं आहे, म्हणजे ब्लॅकपासून व्हाईटपर्यंत न्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे डार्किशपासून एकदम व्हाईटकडे न्यायचं आहे आपल्याला. हे फरक जाणवले पाहिजे समोरच्याला सुद्धा ना आपल्याला सुद्धा. हे पाहून घ्या तुम्ही. ग्रे स्केल पण म्हणतात ह्याला, किंवा एका शेडचे 10 शेड 8 शेड हे करण्याचं सोपं एक ब्लॅक आणि व्हाईट टाकून कसे तयार करायचे हे आपण आता शिकलो आहोत. तुम्ही पण घरी सराव करा, आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्लीज विचारत चला, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स मला पण कळतील. ओके, चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.